आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला साक्षी काढून देणार आहे. हो ना साक्षी, एक एक टोकन दे माझ्या हातात. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 46. दुसरा क्रमांक आहे 49. आणि तिसरा क्रमांक आहे 54. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. स्मिता पाराशरे. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. आम्हाला तुमच्याविषयी सांगावं. तुम्हाला काय काय आवडतं करायला? मला वाचनाची आवड आहे. टीव्ही बघते मी. हा, भरपूर. आणि पाककलेची आवड आहे. अरे सगळ्यांनाच आहे इकडे. आणि मुलांचा अभ्यास वगैरे घेते मी. मुलांचा अभ्यास घेता? करतात व्यवस्थित अभ्यास? हो हा. हो. किती? 2 मुलं? 2 मुलं. 2 मुलं आहेत. आणि मग रिकाम्या वेळेत काय करता? काहीच काम नसेल तेव्हा? टीव्ही बघते. टीव्ही बघता? हो. आणि पाककलेत काय करायला आवडतं जास्त? पाककलेत गोड वस्तू करायला जास्त आवडतात. गोड वस्तू? तिखट नाही फार? नाही. गोडच फक्त आपण मुलांना पण देता? हो. सगळेच गोड गोड गोड. मुंग्या लागतील मग? नाही लागत. मग इथे वस्तूंची आता तुम्हाला खरेदी करायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. पूजा शेखर चौधरी. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात तुम्ही पण? पाककलेची आवड आहे. टीव्ही बघणे, आहे. वाचन करणे, मुलांचा अभ्यास घेणे. हो. हो ना. मीच बोलतो मग. अजून सांगा, अजून काय आवडतं या व्यतिरिक्त? स्वयंपाक करायला आवडते. ते झालं. हो. अजून? टीव्ही बघायला आवडते. ते पण झालं. बघितलं. प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायला आवडतं. हो. इकडे कुठले कार्यक्रम होतात तुमच्या इकडे? सगळे नवरात्र, गणपती उत्सव, त्याच्यात दांडिया वगैरे? दांडिया. हो. दांडिया खूप आवडतो. खूप आवडतो दांडिया खेळायला? हो. हो ना. मग इथे सगळ्या महिला वगैरे खेळतात? हो, खेळतात. मग त्याच्यात काय कॉम्पिटिशन असतं की म्हणजे सर्वोत्कृष्ट कोण समजा डान्स करतो वगैरे असं असतं की? हो हो, बक्षीस ठेवले जातात. बक्षीस ठेवलेली असतात? हो. आणि मग ऑर्केस्ट्रा वगैरे? हो. हो ना. हो. आणि मग डान्स करता तुम्ही की फक्त दांडिया? नाही, दांडिया आणि डान्स दोन्ही. दोन्ही. हा. इथे आता खरेदी करायची तुम्हाला वस्तूंची काही, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अनिता विनोद पाटील. तुम्ही काय करता? काही नाही, घरातले काम. घरातली कामं? घरातली सगळी कामं? सर्व. हा. रांगोळी वगैरे सर्व काढायला आवडतं. रांगोळी? हो. रोज काढता? हो. रोज रांगोळी काढता? अरे वा. काय म्हणजे तुम्ही शिकलात कुठे की काय आवड आहे अशीच? आवड आहे. त्यामुळे रांगोळी काढता? हो. आणि मग बाकी काय करता सांगा. काही नाही, टीव्ही वगैरेच बघते. पाककलेची तुम्हाला पण असेलच आवड? हो. शिवणकाम वगैरे एखादं? नाही. नाही, शिवणकाम नाही. आणि मग गप्पा वगैरे मारणे? हो, गप्पा खूप चालता. खूप चालतात? दोघी जावा फक्त. फक्त जावा? बाकीच्या विषयी ना? नाही नाही, तसं काय नाही. बाकीच्या विषयी बोलत नाही नाही, तसं काय नाही. आज सांगून टाकावं चला ना. काय फरक पडतोय? नंतर निपटा मग काय आहे ते. हा. काय नाही, अशाच गप्पा चालता कामाच्या. हो ना, अशाच. तेच सगळ्यांना कळलंय अशाच म्हणजे काय गप्पा मारता. काय सांगायचं आता? हा. काय गप्पा मारता सांगा. सांगा एक. कोणाविषयी? काय नाही, अशाच घरातलेच राहतात गप्पा. घरातलंच? आज किती छान रांगोळी काढली ग मी. मग ती म्हणते हो ग खूप छान रांगोळी काढली. कुठून आणली रांगोळी? मी इथून आणली. मग इथून आणली. एवढंच बोलता ना? बाकी काही नाही. नाही ना. आणि मग खरेदीला कोणाबरोबर जाता? खरेदीला माझ्या मिस्टरांसोबत. मिस्टरांसोबत? तेव्हा पण गप्पा? तेव्हा जाऊबाई विषयी नाही? नाही ना. तेव्हा ठीक आहे. इथे काही वस्तूंची खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला गप्पा मारून झाले. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 931 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे. साडेमाडे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्या ही खरेदीची टोटल माझ्या आता ते बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. अनिताताईंनी खरेदी केली 591 रुपयांची, स्मिताताईंनी खरेदी केली 489 रुपयांची आणि पूजाताईंनी खरेदी केली 627 रुपयांची. त्यामुळे विजेत्या आहेत पूजाताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय? एकदम आनंद. एकदम आनंद. हो ना, तो तुमच्या डान्स मधून दिसला आम्हाला. हो की नाही? वरती वरती पकडलं, वरती कोणाला देत होतात की काय? नाही ना, महाराजांना नमस्कार करत होतो. अच्छा, हे दाखवू. स्वामी समर्थ महाराज. हो ना, व्हेरी गुड. पुढची राऊंड तुम्हाला खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. हो, थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतो मी. प्रश्न असा विचारला होता, समजा एका झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलाय, त्याला धक्का न लागू देता जर तुम्हाला ती फांदी तोडायची असेल तर तुम्ही काय कराल? अंदाजे कितीच्या विजेत्या वैशालीताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या पूजाताई खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड, जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. ह्यांच्या हातात एक एक रिंग आहे, समोर 2-2 बाटल्या ठेवल्या. करायचं एवढंच, रिंग घ्यायची, टाकायची, आपापल्या बाटल्यांच्या मधून ती पास करायची, परत जायचं, रिंग उचलायची, परत तेच करायचं. 1 मिनिटाच्या आत ज्या ताई सर्वात जास्त वेळा रिंग पास करतील त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमाडे. वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. वैशालीताईंना एकही रिंग पास नाही करता आली. पूजाताईंनी 2 रिंग्स पास केल्या, त्यामुळे पूजाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? पूजाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी आहे? लाल. लाल चावी? हो. कन्फर्म? हो. घेऊन टाका. पूजाताईंनी निवडली लाल चावी, त्यामुळे वैशालीताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. पूजाताई ठरल्या उपविजेता, ज्यांना मिळालेलं आहे भाकरीचं पीठ. टाळ्या वाजवा जोरात. कसं वाटतंय भाकरीचं पीठ मिळालं? बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? आवडते भाकरी. आवडते ना भाकरी? एक काम करा मग, पटापट ते पीठ भिजवा. टाळ्या वाजतात तोपर्यंत हातामध्ये घालून द्या ना. केवढ्या भाकऱ्या तयार होतील की नाही? मग प्रश्नच नाही, सगळ्यांना देणार. सगळ्यांना देणार ना? तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या वैशालीताई, ज्यांना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. वाह, काय थँक्यू. कसं वाटतंय सांगा? एकदम खूप आनंद होतोय. मस्त वाटतं एकदम. हो. हा, हो. सगळे येणार तुमच्या घरी जेवायला. आनंदाने. त्याच्यात केक वगैरे काय होईल ते करा. हा, सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आणि आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, समजा एका झाडाच्या फांदीवर पक्षी बसलेला असेल, त्याला धक्का न लागू देता, त्याला उडू न देता ती फांदी तोडायची असेल तर तुम्ही काय कराल? कोणाला येते उत्तर? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. मंदाकिनी पाटील. आणि उत्तर काय? झाडाजवळ गेल्यानंतर पक्षी उडेल आधी स्पर्शाने, नंतर फांदी तोडता येईल आपल्याला. पक्षी उडल्यावर तोडायची फांदी? हो. उत्तर बरोबर आहे. मग हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. 3:30 आता सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता आणि नवी कोरी मालिका नव्या वेळेत कालपासून सुरू झाली 6:30 वाजता. बघत राहा फक्त आपल्या झी मराठीवर. अनमोल नगर, देवपूर, धुळे मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.